महाराष्ट्रातला जेम्स अँड ज्वेलर्सचा प्रकल्प सुरतमध्ये गेला म्हणून सरकारवर आणि माझ्यावर 2 वर्षांपूर्वी टीका झाली होती, पण मी आज अभिमानाने सांगतो तो अपप्रचार राजकारणासाठी केला गेला। या देशातील सर्वात मोठे जेम्स अँड ज्वेलरी पार्क महाराष्ट्रात मुंबईत होते। गलाई व्यवसाय हा मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये आणला जाईल। गलाई व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा दिला जाईल। गलाई बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले। विटा येथे नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांच्या आयोजित केलेल्या देशव्यापी महामेळाव्यात ते बोलत होते। यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटील, संजय काका पाटील, बाळासाहेब पाटील, आमदार सुहास बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती। उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, ज्यावेळी लोक काश्मीरला जायला घाबरत होते त्यावेळी गलाई बांधव लाल चौकात दुकान टाकणार होता। दुकान सुरू करण्याचं धाडस गलाई बांधवांनी केलं होतं। गलाई बांधवांची ताकद आम्हा सर्वांना माहिती आहे, त्यामुळे आम्ही जरी वेगळ्या पक्षात असलो तरी तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो। या पुढच्या काळात गलाई व्यवसाय हा पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिकतेने करून वाढवला पाहिजे। भविष्यात गलाई बांधवांसाठी क्लस्टर करायचं असेल तर गलाई बांधवांनी आपल्या भागातच थांबलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे। भविष्यात सोन्यावर प्रक्रिया करणारे उद्योग MIDC सुरू झाले पाहिजेत। जगातील सोनं सांगली सातारामध्ये आलं पाहिजे, अशी भूमिका घ्यायची असेल तर उद्योग विभाग तुमच्या सोबत असेल, अशी ग्वाही दिली आहे। दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करत असता सदर व्यक्ती आपणाला शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज करून कवठेमहांकाळ तालुक्यातील लिंबेवाडी रांजणी येथे काठ्या कुऱ्हाडीने केलेल्या जबर मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मिरज येथे उपचारादरम्यान मृत्यू झालाय। कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सचिन शिवाजी वाघमोडे असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। मृताची पत्नी सौ नम्रता सचिन वाघमोडे यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी भाऊसो वाघमोडे, साहेबराव वाघमोडे, नाना वाघमोडे, दादासो वाघमोडे, पोपट वाघमोडे, गजानन वाघमोडे, राजू वाघमोडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रांजणी गावचे हद्दीत घरासमोर सचिन वाघमोडे हा दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करत होता। यावेळी घराच्या शेजारी राहणारे आरोपी 7 व्यक्ती फिर्यादीचे पती हे आपणास शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज करून काठ्या कुऱ्हाड घेऊन आले। त्यांनी कुऱ्हाडांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असं फिर्यादीत नमूद केले। जखमी सचिन वाघमोडे या सुरुवातीस कवठेमहांकाळ येथील डॉक्टर खोत यांच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं। त्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने जखमीस मिरज सेवा सदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। गुरुवारी सकाळी मिरज येथे उपचारादरम्यान सचिन वाघमोडे यांचा मृत्यू झालाय। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। संभाव्य पूर परिस्थिती व आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने सतर्क राहून कामकाज करावे। संभाव्य पूर प्रवण भागाची, शहरी भागातील धोकादायक इमारती, दरडग्रस्त गावांची पाहणी करावी। लोकांमध्ये आपत्तीच्या अनुषंगाने उपाययोजनांची जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाशी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संवाद साधला। यावेळी पथक प्रमुख संतोष कुमार तिवारी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ व पथकातील जवान उपस्थित होते। जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, आगामी मान्सून व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून बचाव व मदत कार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाची मदत महत्त्वाची ठरणार आहे। त्यांनी स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि संबंधित विभागाशी समन्वय ठेवून कामकाज करावे। आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने त्वरित प्रतिसाद द्यावा। जिल्हा प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक ठिकाणी मदत कार्य पोहोचवण्यासाठी त्यांच्या साधन सामुग्रीसह दक्ष राहण्याची खबरदारी घ्यावी, असं त्यांनी सूचित केलं। मान्सून कालावधीमध्ये पडणारा पाऊस व हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून NDRF पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मदत कार्य राबवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक जिल्ह्यात दाखल झाले। हे पथक मान्सून कालावधीपर्यंत जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे। सांगली आणि मिरजेतील नामांकित कंपनीच्या नावाने बनावट सिगारेटचा साठा करून विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कंपनीच्या अधिकाऱ्यांसह छापे मारून 1,60,000चा सिगारेट साठा जप्त केला। या प्रकरणी बिरमा करमचंद गिडवान आणि मुजाहिद मेहबूब चौधरी या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। बिरमा गिडवानी यांचे गणपती पेठेत गजानन स्टोअर्स या नावाने दुकान आहे। या दुकानात नामांकित कंपनीच्या बनावट सिगारेटचा साठा करून विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी यशवंत गोसावी आणि श्रीकांत साखरे यांना मिळाली। गोसावी आणि साखरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या मदतीने दुकानात छापा टाकला। यावेळी सिगारेटचा साठा आढळला। सिगारेटची पाकिटे ही कंपनीचे मूळ उत्पादन नसून बनावट असल्याचं निदर्शनास आलं। उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने सिगारेटचा साठा पंचनामा करून जप्त केला। या प्रकरणी यशवंत गोसावी यांनी गिडवाणी विरुद्ध
शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। दरम्यान मिरजेतील सराफ कटा येथे मुजाहिद चौधरी यांच्या चौधरी ट्रेडर्स या दुकानात देखील नामांकित कंपनीची बनावट सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी अमोल बहुलेकर यांना मिळाली। त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या मदतीने दुकानात छापा टाकला। या ठिकाणी देखील बनावट सिगारेटचा साठा आढळला। सिगारेटची पाकिटे कंपनीची अधिकृत नसून पाकिटावरील युनिक आयडी एकच असून तो देखील फेक असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे सिगारेटचा साठा जप्त केलाय। कंपनीचे अधिकारी बहुलेकर यांनी चौधरींविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। सांगली व मिरजेतील छाप्यात नामांकित कंपनीचे 803 नग जप्त करण्यात आले। त्याची किंमत 1,60,310 रुपये इतकी आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जत तालुक्यातील बाज शाखेत शाखाधिकारी आणि लिपिकाकडून शासकीय निधीतील सुमारे 50 लाखाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या शाखेतील कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून चौकशीअंती आणखी अपहाराचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। बाज येथील शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानातील सुमारे 50 लाख इतकी रक्कम तत्कालीन शाखाधिकाऱ्यांनी बँकेच्या खात्यावरून स्वतः आणि इतर नातेवाईकांच्या नावे टाकून रकमेचा अपहार केल्याचा प्रकार बँकेच्या तपासणीमध्ये आढळून आला। या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जत तालुक्यात तळ ठोकून असून त्यांनी बाज शाखेची दिवसभर तपासणी केली। अपहार प्रकरणातील नियुक्तीस असलेल्या डफळापूर शाखेचीही तपासणी करण्यात येणार आहे। यामध्ये अपहाराचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। शाखेत 2017 साली हा अपहार केला असून तब्बल 8 वर्षापासून हा उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होते। अपहार प्रकरणातील शाखाधिकारी सोलनकर यांचे वडील बँकेचे कर्मचारी होते। त्यानंतर ते शिपाई म्हणून बँकेत नोकरीला लागले। शिपाईचे शाखाधिकारी झाले, मात्र त्यांचा कार्यभार सतत वादग्रस्त राहिला। यापूर्वी 2 वेळा वादग्रस्त ठरले। 2 वर्षापूर्वी वरिष्ठ कार्यालयाचा आदेश असतानाही आदेश डावलून ऑन ड्युटी गोवा दौरा केला होता। या प्रकरणी बँकेने त्यांच्यावर कारवाई केली होती। त्या शाखाधिकाऱ्याकडून अपहार निदर्शनास आल्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे। सध्या वीज महावितरणाकडून जुनी विद्युत मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बदलली जात आहेत। मात्र यासाठी वीज महामंडळाकडून ग्राहकांना कोणतीही सूचना दिली जात नाही। असाच प्रकार विश्रामबाग येथील एका अपार्टमेंटमध्ये घडलाय। या ग्राहकाने थेट विश्रामबाग पोलीस ठाण्यात मीटरची चोरी झाल्याची फिर्याद दिली। शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत स्मार्ट प्रीपेड मीटर बसवली जात आहेत, पण अनेक ठिकाणी ग्राहकांना दुप्पट बिले आली असल्याच्या तक्रारी आल्या आहेत। मिरज तालुक्यातील बुधगाव आणि बिसूरमध्ये मोठ्या प्रमाणात मीटर बसवली आहेत। त्यांना 3 ते 4 पटीने बिलं वाढवून आली आहेत। आता मीटर बदलण्यासाठी रेटा लावला जातोय। विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक जवळील आकांक्षा ज्वेलर्सच्या पाठीमागे असलेल्या अपार्टमेंटमधील विजेचे मीटर परस्पर महावितरणाच्या खासगी ठेकेदाराने बदलले। त्यामुळे संतप्त झालेले दीपक कृष्णा मुळीक यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे। अज्ञातांनी माझे वीज मीटर चोरून नेले, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली। अनेक ठिकाणी परस्पर मीटर बसवण्याचा प्रकार घडतोय, त्यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त होतोय। महावितरणाने परस्पर मीटर बदलू नका, अन्यथा मोठ्या परिणामाला सामोरं जायला लागेल। राज्य सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून हा प्रकार थांबवावा, अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा नागरिक जागृती मंचच्या वतीने देण्यात आलाय। मिरजेत बंद अवस्थेत असलेल्या शासकीय दूध डेअरीच्या जागेवर शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे। मिरज हे मेडिकल हब आहे। मिरज येथे शासकीय रुग्णालयासह खासगी अनेक रुग्णालये आहेत। मिरज येथे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना आहे, त्यामुळे या ठिकाणी शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय होऊ शकतं। शासकीय दूध डेअरीच्या सुमारे 50 एकर इतकी जागा, या जागेमध्ये शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय उभे राहू शकते। हे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी मंजुरी मिळावी। समित कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनाचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक विचार करू असं आश्वासन दिले। भारतीय संस्कृतीतील दातृत्वाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा। मृत्यूपश्चात पुण्य कमवायचं असेल तर अवयव दानासारखी दुसरी संधी नाही। नागरिक मृत्यूनंतरही जिवंत राहू शकतो, त्यामुळे अवयव दान चळवळीचा सांगली पॅटर्न तयार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले। महाराजस्व अभियानाअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये अवयवदानाची ऐच्छिक चळवळ 4 महिन्यात राबवण्यात येत आहे। अवयवदानासाठी QR कोड तयार करण्यात आला असून तो मोबाईलवर स्कॅन करून प्राप्त अर्जात माहिती भरल्यास अवयवदानाची नोंद होणार आहे। QR कोडचे जिल्हाधिकारी कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व तहसीलदार कार्यालयामध्ये
जिल्हाधिकारी काकडे यांच्या हस्ते प्रत्यक्ष अनावरण करण्यात आले। या प्रसंगी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, तहसीलदार लीना खरात, तहसीलदार अमोल कुंभार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे उपस्थित होते। जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, अवयवदानाचं महत्त्व कुटुंबालाही समजावून सांगावे, केवळ नोंद करून थांबू नका, तर यासाठी जनजागृती करण्यात कृतिशीलता आणा। नागरिकांना अवयवदानाचं महत्त्व सांगून त्यांच्या मनोवृत्तीत बदल घडवावा, दृढ निश्चयाने ही चळवळ पुढे न्यावी। दानाचे पुण्य तेव्हाच मिळते जेव्हा ते कोणाला केले हे कळत नाही। अवयवदानाच्या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं, याची माहिती आपल्या घरातील व्यक्तींनाही द्यावी असं आवाहन केलं। समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यासाठी 12,15,628 पुस्तके दाखल झाली आहेत। कन्नड माध्यमाची काही पुस्तके अद्याप येणार असून 2 दिवसात उपलब्ध होतील। जिल्ह्यातील 2,17,360 या विद्यार्थ्यांसाठी सर्व पुस्तके गट पातळीवर पोहोच होतील। या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिल्याच दिवशी दिली जातील असं प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी माहिती दिली आहे। जिल्ह्यात 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षासाठी 2,17,360 विद्यार्थी शाळेत दाखल आहेत। या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत। शाळा सुरू होण्यापूर्वीच 15 दिवस अगोदरच प्राथमिक शिक्षण विभागाकडून तालुका गट स्तरावर पुस्तके पोहोच केली आहेत। दिनांक 16 जून रोजी शाळा सुरू होणार आहे। शाळेच्या पहिल्या दिवशी या पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील 10 पंचायत समिती स्तरावरून आलेल्या मागणीनुसार बालभारती पाठ्यपुस्तक महामंडळाकडे 13,03,628 पुस्तकांची मागणी नोंदवली होती। त्यापैकी 12,15,011 पुस्तके पोहोच झाली आहेत। अद्याप 88,617 पुस्तके येणार आहेत। ही पुस्तके 2 दिवसात उपलब्ध होतील। यामध्ये बहुतांश पुस्तके ही कन्नड माध्यम विद्यार्थ्यांसाठीची आहेत। बालभारतीकडे पुस्तकांसाठी नोंदणी केली होती। शाळांनी भरलेल्या माहितीनुसार 1ली ते 5वी पर्यंत 2,332 शाळांमधील 1,32,378 आणि इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत 84,982 अशा 2,17,360 विद्यार्थ्यांना 13,03,728 पुस्तकांचं वितरण केलं जाणार आहे। महापालिका क्षेत्रातील 208 शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या 46,917 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 16 जूनला करण्यात येणार आहे। त्यासाठी तब्बल 2,74,000 पाठ्यपुस्तके आली असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांना कळवली आहे। गेल्या शैक्षणिक वर्षात भाग 1, भाग 2 आणि भाग 3 असे पाठ्यपुस्तकांचे तुकडे केले होते। यावर्षीपासून विषयनिहाय पुस्तके मिळणार आहेत। पाठ्यपुस्तकांमागे अभ्यासाला कोरी पाने लावली होती, तीही रद्द करून पूर्ण पुस्तक दिली गेली आहेत। 52 शाळांमधील 5,610 इतक्या मुलामुलींना मोफत गणवेश आणि बूट सॉक्सचं वाटप करण्यात येणार आहे। यावर्षी वाटप करण्यात येणारी सर्व पाठ्यपुस्तके आली आहेत। यामध्ये महापालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या 9, महानगरपालिकेच्या 52, खाजगी अनुदानित 139 व समाज कल्याण विभागाच्या 7, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची अनुदानित शाळा 1 अशा एकूण 208 शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। महानगरपालिका क्षेत्रातील मराठी, गुजराती, उर्दू, इंग्रजी, कन्नड 5 माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात येणार आहे। शाळेच्या पहिल्या दिवशी 100% पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना पुस्तक देण्याचं नियोजन करण्यात येते।